श्री गणेशाचं एक नाव वक्रदंत आहे आणि त्यामागे एक रंजक कथा आहे. पुराणानुसार एकदा महर्षी व्यास महाभारत लिहित असताना त्यांना एक असा लेखक हवा होता जो ते तोंडी सांगत असताना न थांबता लिहू शकेल. त्यावेळी त्यांनी गणेशाची निवड केली आणि गणेश यासाठी तयार झाले. पण त्यांनी एक अट ठेवली. ती अट अशी की व्यास कथा सांगायला थांबले तर गणेश तिथेच लिहायचं बंद करतील. व्यासांनीही ही अट मान्य केली आणि त्यांनीही एक प्रतिअट ठेवली की गणेश जे काही लिहितील ते समजून घेऊनच लिहायला हवं. महाभारत लिहिणं सुरू झालं आणि व्यास न थांबता कथा सांगत राहिले. गणेशही अतिशय वेगाने लिहित होते. कथा सांगत असताना व्यासांनी काही क्लिष्ट श्लोक सांगितले जे समजायला कठीण होते. गणेश ते श्लोक समजेपर्यंत व्यासांना थोडा वेळ मिळाला. त्याच काळात लिहित असताना गणेशाची लेखणी तुटली. पण त्यांनी व्यासांना दिलेलं वचन मोडायचं नव्हतं. म्हणून त्यांनी स्वतःचा एक दात तोडला आणि शाईमध्ये बुडवून लेखणीसारखा वापरला. त्यांनी महाभारत लिहायचं काम थांबवलं नाही आणि पूर्ण केलं. गणेशाने स्वतःच्या एका दाताचा त्याग केल्यामुळे त्यांना वक्रदंत हे नाव मिळालं. वक्र म्हणजे वाकलेला आणि दंत म्हणजे दात. अशा प्रकारे ज्ञान आणि कर्तव्यपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या या त्यागामुळे त्यांना वक्रदंत हे नाव मिळालं.